13 तारखेला साधू संतांवर अत्याचार करण्यात आले। तसेच 15 तारखेला विलेपार्ले येथे जैन मंदिराची तोडफोड करण्यात आली। त्याचप्रमाणे रोडवर जेव्हा विहार करत असताना साधू संतांवर हेतुपुरस्सर गाडी चालवून त्यांचे अपघात घडवून आणणे अशा विघातक कारवाया संपूर्ण देशभरात जैन धर्मियांवर व हिंदू धर्मियांवर चालू आहे। व नुकतेच परवाच्या दिवशी पहलगाम येथे तुम्ही हिंदू आहात का असे विचारून नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आले व त्यांना ठार मारण्यात आले। अशा सर्व घटनांमुळे हिंदू समाज व जैन समाज हा फारच द्रवित झालेला आहे व या कारवायाच्या निषेधार्थ व त्यांना कठोर शासन व्हावे जेणेकरून कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील या उद्देशाने आज मूक मोर्चाचे आयोजन सकल जैन समाजातर्फे करण्यात आले होते व जवळपास 500 ते 700 लोकांनी उत्स्फूर्तपणे मूक मोर्चात सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त केलेला आहे। हर बार ये नहीं होना चाहिए। हमारे जैन साधु संतों पर जो ये मारहानि का अभी किस्सा हुआ, मुंबई में मंदिर तोड़ा गया, जबकि उसमें उन जैन लोगों का तो कोई गलती नहीं थी और जैन साधु संतों के पास तो कुछ होता नहीं, ये बात सभी को मालूम है। फिर भी आपके पास पैसे हमको दो और इसलिए उनको मारा, जबकि सब बात मालूम होते हुए भी ऐसे करते थे। ऐसे लोगों को थोड़ा सा कठोर सजा देनी चाहिए और वापस ऐसे कृत्य नहीं होने चाहिए। उसके बाद में अभी जो कश्मीर में हुआ, मतलब घूमने को गए थे और बस उनको हिंदू है या आप कौन से समाज के ऐसा बोला और पूछ के गोली मारी उनके ही बीवी बच्चों के सामने। ये गलत नहीं है, बहुत ज़्यादा निंदनीय और ये है। इसके लिए हमने ये निषेध निकाला, पर ये निषेध मोर्चा वापस नहीं निकालना पड़े। ऐसी कोई आप आगे उनको सजा देवे कि बाद में ऐसा वापस काम नहीं होवे। और जैन साधु संतों के रास्ते पे एक्सीडेंट के भी इतने किस्से होते हैं, क्यों जो गाड़ी चलाते हैं उनको दिखता नहीं कि आगे चालू है, वो तो पैदल चल रहे हैं। आप तो 4 व्हीलर पे आप ब्रेक नहीं लगा सकते, डायरेक्ट वहाँ पे उनकी मौत हो जाती है। ऐसा आप एक्सीडेंट में मालूम है कि वो जल्दी उपचार क्लिनिक का यूज़ नहीं करते, वो पैदल चलते, पाँव में चप्पल नहीं रहते, तो क्या आप 2 मिनट लेट आगे जाएंगे? 2 मिनट ब्रेक लगा के गाड़ी रोक नहीं सकते? इतने एक्सीडेंट के किस्से होते हैं जिसमें साधु संत को लग जाती है या उनके प्राण चले जाते हैं। तो ऐसे थोड़े से गाड़ी वालों ने भी समझना चाहिए और चलाते वक्त भी ध्यान रखना चाहिए। सगळ्या जैन समाजाच्या कार्यक्रमांमध्ये जय जिनेंद्र हा शब्द घेऊन भाषणाची सुरुवात करणारे शासनाचे उच्चपदस्थ मंदिर पाडेपर्यंत कुठे होते? हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रत्येक जैन समाजाच्या कार्यक्रमामध्ये जय जिनेंद्र करून आणि जैन समाजाचे गोडवे गातात की इतके टक्के GST भरतात, इतके इन्कम टॅक्स भरतात, आणि मंदिर पाडेपर्यंत ह्या लोकांना सूचना गेली नसेल का? हे लोक झोपलेले होते का? म्हणजे ह्यांनी मुद्दाम कानाडोळा केलेला आहे। पण एक लक्षात ठेवावं की जोपर्यंत जैन समाज, अहिंसक समाज किंवा इतर सभ्य समाज ही आणि संतांची संस्कृती या जमिनीवर आहे तोपर्यंतच हा समाज सुरक्षित राहील। जर संतांवर हल्ले झाले आणि हा संत संस्कृती नष्ट झाली तर हा समाज सुद्धा जिवंत राहणार नाही। त्यात सुनामी सारख्या असे विविध नैसर्गिक त्यांच्या पुण्यवाणीमुळे हा समाज जिवंत आहे आणि त्यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्ण मानव जातीला विध्वंसक स्वरूपाकडे नाही लक्षात ठेवायचं, एवढी माझी विनंती आहे। आणि मला असं वाटतं जैन समाजाने आता इन्कम टॅक्स GST हे भरणं बंद करावं, तेव्हा हा शासन जागा होईल। आमच्या GST आणि याचे गोडवे गातात आणि आमच्या समाजाच्या पाठीशी कोणीही आलेलं नाही आहे। सरळ मी सगळ्या जैनांना आव्हान करते की यांनी इन्कम टॅक्स GST सगळं भरणं बंद करावं आणि मग हे बघता हे कशा योजना देतात आणि कसं काय करतायत म्हणून। आमचा हा मोर्चा, आम्ही ह्या कम्युनिटीमधून येतो, जिओ और जीने दो। आमचा हा मोर्चा फक्त आमच्या साधू संतांना तुम्ही म्हणजे प्रोटेक्शन द्या आणि आमच्या मंदिराला जे त्यांनी विलेपार्लेमध्ये मंदिर जे पाडलं आहे ते फार निंदनीय आहे। आम्ही त्याच्याकरता मूक मोर्चा आज काढलेला आहे आणि आमची एवढीच इच्छा आहे सरकारला की आम्ही फक्त मुठ्ठीभर जैन आहोत आणि आम्ही फक्त सगळ्यांचं चांगल्याकरताच कार्य करतो। आम्ही कधीही कोणाच्याबद्दलही आमच्या मनामध्ये राग द्वेष राहत नाही आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याबद्दलही तुम्ही पण तुमच्या मनात बी जैन धर्माबद्दल आस्था ठेवा आणि आमचा जो धर्म आहे त्याच्याबद्दल तुम्ही सगळेजण हे करा, आम्हाला सहकार्य करा।